आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकाची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. स्वागतम सुस्वागतम. आज शाळेचा प्रथम दिन. अगदी नवे शैक्षणिक वर्ष, नवे दप्तर, नवी पुस्तके, नवीन वर्ग शिक्षक आणि बरंच काही नवीन शिकायला मिळणार. शिवाय आपल्या मित्रांच्या गाठीभेटी होणार, काही नवे मित्र मिळणार. हा उदंड उत्साह घेऊनच आपण शाळेच्या प्रांगणामध्ये प्रवेश केलात मित्रांनो. आपल्या आगमनाने शाळेला सुद्धा आनंद किती झाला. किती आतुरतेने वाट पाहत होती आपली शाळा. बालकांनो, तुमच्या स्वागतासाठी शाळा सुद्धा किती छान सजली आहे बघा. आपल्या ज्ञानार्थी लेकरांचं शाळेत आगमन झालं आणि शाळेला किती आनंद झाला. अगदी शाळेच्या प्रांगणामध्ये चैतन्याला बहर आला. आज एका प्रदीर्घ सुट्टीनंतर आपल्या शाळेची पावले पुन्हा एकदा आनंदाने आणि उत्साहाने थुईथुई नाचू लागली आहेत. आज नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. लाडक्या बालमित्रांनो, तुमच्या येण्याने या शाळेच्या भिंतींना, मैदानांना आणि वर्गांना पुन्हा एकदा चैतन्य लाभलं आहे. तुमच्या चेहऱ्यावरील हे हास्य आणि डोळ्यातील नवीन स्वप्ने पाहून आम्हा सर्व शिक्षकांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. या नवीन वर्षामध्ये आपण फक्त अभ्यासच करणार नाही बरं, तर नवीन गोष्टी शिकणार आहोत, खेळ खेळणार आहोत, नवनवीन सांस्कृतिक उपक्रम करणार आहोत आणि भरपूर अभ्यास करून नव्या उंचीवर झेप घेणार आहोत. तुमच्या याच स्वप्नांना पंख देण्यासाठी आपली शाळा सज्ज झाली आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे आणि तुमच्याबरोबर आलेल्या सर्व सन्माननीय पालक बंधू भगिनींचेही या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शाळेच्या प्रथम दिनी सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आणि तुम्हाला या नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. संपली उन्हाळ्याची, चैतन्य आले अंगणी, ज्ञान मंदिरी आज रंगली, आनंदाची ही गाणी. नवागतांचे स्वागत करतो, हर्ष दाटला मनी. स्वागतम स्वागतम बालकानो स्वागतम. स्वागतम स्वागतम बालकानो स्वागतम. नवे वर्ष नवीन आशा पंखात, नव्या स्वप्नांची उंच भरारी घेण्या उत्तुंग नभात. हसत खेळत शिकूया सगळे, घडावे संस्कारांनी. नवागतांचे स्वागत करतो, हर्ष दाटला मनी. स्वागतम स्वागतम बालकानो स्वागतम. स्वागतम स्वागतम बालकानो स्वागतम. पाटी पुस्तक सवंगड्यास वे करूया गंमत थोडी. पाटी पुस्तक सवंगड्यास वे करूया गंमत थोडी.
स्वागतम् शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य. संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य. देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर. देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. ज्ञान याला जगीमान गुणवंतांचा सन्मान. ज्ञान याला जगीमान गुणवंतांचा सन्मान. दूर होतसे अज्ञान ज्ञान ज्योती प्रकाशान. दूर होतसे अज्ञान ज्ञान ज्योती प्रकाशान. पळे दूर तो अंधार शाळा सुंदर सुंदर. पळे दूर तो अंधार शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. भेदभाव ठेवू दूरी तोची एकता ही खरी. भेदभाव ठेवू दूरी तोची एकता ही खरी. केसरीजींची प्रेरणा ही नेई यशाच्या शिखरी. केसरीजींची प्रेरणा ही नेई यशाच्या शिखरी. देई ज्ञानाचा सागर शाळा सुंदर सुंदर. देई ज्ञानाचा सागर शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकता
प्रत्येक विद्यार्थ्याला या वर्षापासून बायोमॅट्रिक कंपल्सरी आहे. त्यामुळे तुमची बायोमॅट्रिकनुसार प्रेझेंटी घेतली जाणार आहे. आणि आपली जर प्रेझेंटी 80% कमी असेल तर आपल्याला परीक्षेला बसता येणार नाही की आपलं जे काही शैक्षणिक नुकसान होईल त्याचा आपण स्वतः करायचा राहणार. कॉलेजला येताना प्रत्येक विद्यार्थ्याला युनिफॉर्म हा कंपल्सरी आहे. युनिफॉर्म आपले 2 प्रकारचे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हा जो परिधान केला आहे आपला रेग्युलर युनिफॉर्म आहे आणि एक आपला पीटीचा युनिफॉर्म आहे. तुम्हाला त्या ठिकाणी योग्य वाटेल परवडेल अशा ठिकाणी तो युनिफॉर्म तुम्ही खरेदी करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, कॉलेजला कोणत्याही विद्यार्थ्याला मोबाईल आणण्यास बंदी आहे. जर आपण बिना परमिशन मोबाईल आणला तर आपल्यावर कारवाई होईल. बाळ गोपाळ कुंभार करी डोळे मिटून बघू पंढरी. बाळ गोपाळ कुंभार करी कैलासवासी बाळासाहेब लेणे यांनी 1982 साली या ठिकाणी स्थापन केलं, ओपन केलं. सामान्य विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं यासाठी दादासाहेबांनी या विद्यालयाची स्थापना केली. त्याचप्रमाणे विद्यालयामध्ये संस्थेच्या सर्व विद्यालयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सुधाकर एज्युकेशन सोसायटीचं हे हायस्कूल ज्युनियर कॉलेज या परिसरातलं सर्वात जुनं आहे आणि नावाजलेलं हायस्कूल आहे. याचप्रमाणे या परिसरामध्ये असलेले जे काही नामवंत असतील, काही नेते असतील, पुढारी असतील किंवा इतर अनेक व्यक्ती असतील, यशस्वी व्यक्ती त्या याच विद्यालयामधून शिकून पुढे गेलेले आहेत. तालुक्याचे आमदार असतील, तिथले नगरसेवक असतील किंवा आणखी काही डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, हे सगळे बरेचसे याच विद्यालयात शिकलेले आहेत. विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना कान भूक हरली. शाळा शिकताना कान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा भरली. तालुक्याला ज्युनियर कॉलेज माझे आहे. कॉलेजचे सर्व विद्यार्थी माझे बांधव आहे. माझ्या कॉलेजवर माझे प्रेम आहे. माझ्या कॉलेजची शिस्त, गुणवत्ता याचा मला अभिमान आहे. या परंपरेचा काही कोणाची शांतता माझ्या अंगी राहिली म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या शिक्षकांचा, विद्यार्थी मित्रांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा